हां, ठीक आहे. हो, हो. हां. मग आवाज आहे का? क्लिअर आहे? ओके. ठीक आहे मग ठेवतो. सुरू करू का? चालेल. थँक यू. सो नमस्कार. IDFAच्या सर्व मेंबर्स, IDFAचे सर्व पदाधिकारी आणि सर्व तज्ञ आणि आपल्या ह्या सध्याच्या चर्चेमध्ये सहभागी झालेले सर्व शेतकरी बांधव, बंधू आणि भगिनींनो, माझा तुम्हाला नमस्कार. माझं नाव डॉक्टर सुनील एकनाथ जाधव आणि मी सध्या भारतीय पशु चिकित्सा अनुसंधान संस्थान म्हणजे इंडियन व्हेटनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, जे ICARची एक रिसर्च इन्स्टिट्यूट आणि अकॅडमिक युनिव्हर्सिटी भारतातली आहे. तिथे मी पशुपोषण विभागामध्ये प्रिन्सिपल सायंटिस्ट या पदावर कार्यरत आहे आणि मिनरल आणि व्हिटॅमिन न्यूट्रिशन या प्रयोगशाळेचाही मी इन्चार्ज आहे. तर आजचा जो विषय मला दिला गेलेला आहे की डेअरी काऊमध्ये खनिजांचे महत्त्व आणि त्याबद्दलची एक समीक्षा आणि रिसेंट अपडेट सध्या काय ह्या क्षेत्रामध्ये घडत आहे, त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण इथे भेटलेलो आहोत. सो पुढच्या आपण पाऊण तासामध्ये यावर सविस्तर चर्चा करू आणि त्याच्यानंतर तुमचे काही जे प्रश्न किंवा चर्चा असेल ते आपण या ठिकाणी घडवून आणणार आहोत. तर सरळ विषयाला जात आपण खनिजांचे महत्त्व. मला वाटतं बहुतेक या विषयावर बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे, ऐकलेलंही असेल. परंतु प्रत्येक विषयाची उजळणी होणं महत्त्वाचं असतं. कारण ज्ञान अशी गोष्ट आहे की वेळोवेळी ते व्होलाटाईल असतं, निघून जातं, त्याला परत भेट देण्याची गरज असते. आणि बदलत्या वातावरणाच्या दृष्टिक्षेपातून बऱ्याच गोष्टी बदलत असतात. तर त्यानुसार आपण आपल्या सभोवतालच्या गोष्टींना बदलायचं हा विचार घेऊन आपण आज खनिज दुधाळ गायींमध्ये खनिज म्हणजे काय? पहिला सगळ्यात प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेस मी आपल्या ग्रुपवर ॲक्टिव्ह असल्यामुळे मी बघत असतो. बरेचसे शेतकरी बांधव या गोष्टीबद्दल जाणतात आणि बरेचसे शेतकरी बांधवांना याबद्दल अजूनही शंका-कुशंका आहेत. खनिज ज्यावेळेस आपण म्हणतो अन्नातले जे घटक आहेत, तर 5 मुख्य घटक आपण म्हणतो. प्रोटीन, एनर्जी, फॅट, व्हिटॅमिन्स आणि 5वा घटक हा मिनरल. मिनरल म्हणजेच खनिज, है ना? त्याला आपण नेहमीच्या ह्याच्यामध्ये मिनरल असं संबोधतो. कदाचित मिनरल हे आपल्याला जवळचं नाव वाटत असेल. तर याच्यामध्ये बेसिक डिफरन्स हा आहे, जर थोडंसं केमिकल कंपोझिशन किंवा रासायनिकदृष्ट्या बघितलं,
तर बाकीचे 4ही घटक हे कार्बनिक पदार्थ आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन या घटकांचा समावेश. परंतु मिनरल याला आपण इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे अकार्बनिक पदार्थ असं म्हणतो. हा जो घटक आहे तो प्राण्यांच्या शरीरामध्ये बनवला जात नाही आणि तो आपल्याला बाहेरून अन्नाच्या घटकातून किंवा इतर काही प्रोसिजरने इंजेक्शन्स किंवा ओरल सप्लिमेंट्स किंवा पोषणातून देण्याची गरज भासते. ते थोडक्यात हे खनिज म्हणजे काय मी सांगितलं. जर आपण बघितलं खनिज म्हणजे मिनरल्स तर आपलं एक शालेय शिक्षणात पिरियॉडिक टेबल आपण शिकलेलो आहोत, ज्याच्यामध्ये जवळजवळ 119, 120 वेगवेगळे मिनरल्स अस्तित्वात आहेत. परंतु यामधले केवळ 20 ते 22 मिनरल्स हे गायीसाठी आणि इतर प्राण्यांसाठी सुद्धा आवश्यक असे गणले गेलेले आहेत. त्यामधली 15 जे मिनरल्स आहेत, जे आपण ज्याच्यावर आता चर्चा करणार आहोत, त्यांची इसेन्शियालिटी म्हणजे त्याची रिक्वायरमेंट, गरज ही वेळोवेळी प्रूव्ह झालेली आहे. आणि त्याला तसं डिक्लेअर केलं गेलेलं आहे की हे इसेन्शियल मिनरल्स किंवा खनिज आहेत की जे गायीच्या आहारामध्ये असणं स्वाभाविक आणि नितांत गरजेचं आहे. आणि जर नसतील तर गायी एक किंवा अनेक असे डेफिशियन्सी सिम्पटम्स, कमीपणाची लक्षणं दाखवेल आणि जाणते अजाणतेपणी तिचं प्रोडक्शन कमी होईल. आपल्याला कदाचित दिसून येईल, कदाचित दिसणार नाही. या गोष्टी कधी कधी छुप्या पद्धतीच्या असतात. परंतु असं करण्याने डेफिशियन्सी सिम्पटम्स असल्याने एकंदरच आपल्या हार्टचं प्रोडक्शन हे बऱ्यापैकी कमी होऊन जातं. आपण बघितलंय की ज्यावेळेस आपण कुठली गोष्ट जाळतो तर राख निर्माण होते. त्यालाच आपण ॲश असं म्हणतो. मग गायीच्या अन्नाच्या घटकांमध्ये किंवा गायीचं जे चारा किंवा त्याचं सॅम्पल घेऊन आपण जर त्याला फर्नेसमध्ये 550 ते 600 डिग्रीला बर्न केलं किंवा जाळून टाकलं तर त्याच्यामध्ये एक राख उरते. हे राख म्हणजेच त्या आहारामध्ये असलेले मिनरल्स. म्हणजे आपण ज्यावेळेस रासायनिक शाळेमध्ये आपण पृथक्करण करतो किंवा एनालिसिस करतो गायीच्या आहारांचं किंवा चाऱ्याचं, तर त्यावेळेस आपण पहिल्यांदा त्याला राखेच्या स्वरूपात बदलतो किंवा त्यातील कार्बनिक पदार्थ सगळे जाळून टाकतो आणि अकार्बनिक पदार्थ जे राहतात म्हणजे राख, त्यातून पुढे मग आपण सगळे मिनरलचं एनालिसिस करत असतो. तर हे थोडंसं तुम्हाला ओळख व्हावी म्हणून राख आणि मिनरल्स हे राखेत असणारे हे मी तुम्हाला सांगितलं. आता खनिजांचे प्रकार साधारणतः 2 पद्धतीचे आहेत. तर एक म्हणजे आपण म्हणतो की मॅक्रो मिनरल्स. मॅक्रो याचा अर्थ मराठीमध्ये जास्त प्रमाणामध्ये. म्हणजे जे मिनरल्स गायीच्या आहारामध्ये किंवा ज्याची रिक्वायरमेंट गायीसाठी जास्त प्रमाणात आहे, त्यांना आपण मॅक्रो मिनरल्स म्हणतो. आता जास्त किंवा कमी हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी दुसरा जो प्रकार आहे मायक्रो. मायक्रो म्हणजे सूक्ष्म किंवा छोटे. मायक्रो मिनरल्स म्हणजे काय, की जे मिनरल्स अतिशय कमी प्रमाणात लागतात. हे 2 मुख्य प्रकार सांगितले. मॅक्रो मिनरल्स मध्ये जवळ 7 मिनरल्स आहेत. ठीक आहे. तर हे मॅक्रो मिनरल्स म्हणजे आपल्याला पर्सेंट किंवा प्रतिशत, चाऱ्याच्या प्रतिशत याच्यामध्ये त्याचं आपण सांगितलं जातं की बाबा गायीच्या पशुखाद्यामध्ये 0.7% कॅल्शियम आहे. मग हे प्रतिशतच्या प्रमाणात सांगतो म्हणजे जास्त प्रमाणात आहे. आणि मायक्रो मिनरल्स आपण काय सांगतो की हे मायक्रोग्राम मध्ये आहेत किंवा मिलीग्राम मध्ये आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे मॅक्रो मिनरल जे आहेत, जे ग्रॅम्स मध्ये आपण सांगतो, त्यांची नावं बघा. कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, क्लोरीन, पोटॅशियम, सल्फर आणि मॅग्नेशियम. हे 7 मिनरल्स त्याला आपण मॅक्रो मिनरल्स म्हणतो. आणि जे मायक्रो मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 15 मिनरल्स आहेत. परंतु 7 किंवा 8 असे मिनरल्स आहेत की ज्यांची इसेन्शियालिटी, ज्याचे जरूरत ही प्रूव्ह झालेली आहे सायंटिफिक दृष्ट्या, जे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कॉपर, फेरस, झिंक, मॅंगनीज, सेलेनियम, कोबाल्ट, आयोडीन हे महत्वाचे एलिमेंट्स किंवा मिनरल्स याच्यामध्ये त्याचा समावेश होतो. पुढची गोष्ट किंवा मुद्दा असा आहे की हे खनिज द्यावी लागतात का आणि का द्यावी लागतात थोडक्यामध्ये. तर मी सगळ्यात पहिल्यांदा हे क्लिअर करतो की ही खनिज किंवा मिनरल्स
ही गायीच्या आहारात असावीच लागतात आणि ही द्यावीच लागतात. ठीक आहे. की आपण याला का द्यायचं? तर त्याचं कारण असं आहे, की आपल्या सभोवतालची जी हवामान किंवा वातावरण हे जे आहे किंवा आपली जी मृदा आहे, माती आहे, पाणी असेल, भौगोलिक परिस्थिती आहे, हवामानातल्या ज्या गोष्टी आहेत, कधी दुष्काळ येतो, कधी ओला दुष्काळ येतो, कधी खूप थंडी आहे, कधी उष्णता आहे. याच्यामुळे आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये त्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणा, हा कायम घडत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपली जी माती आहे, त्या मातीमध्ये बऱ्याच एलिमेंट्सची कमतरता किंवा त्यांचं प्रमाण अधिक असण्याचे चान्सेस आहेत. प्रत्येक ठिकाणी आहेत. भारतामध्ये मध्ये असे 20 वेगवेगळे भाग आहेत. प्रत्येक भागाची वैशिष्ट्य आहेत. आपल्या महाराष्ट्राची काही वैशिष्ट्य आहेत. तर त्याच्यामुळे त्या मातीमधून जे पीक आपण घेतो किंवा जे आपण चारा पिकं तुम्ही घेता समजा मेज किंवा ज्वारीचं असेल किंवा इतर काही नेपियर असतील, तर त्या मातीमध्ये जे मिनरल्स आहेत किंवा जे नाहीत, ते त्याप्रमाणे त्या पिकांमध्ये येतील किंवा नाही येतील. मग आपण हेच जर आपण जनावरांना खाऊ घालत असेल, तर ज्या प्रमाणामध्ये मातीमध्ये त्याची कमतरता किंवा अधिकता आहे, त्याच पद्धतीमध्ये गायीच्या शरीरामध्ये त्याची डेफिशियन्सी होईल किंवा त्याचं प्रमाण अधिक होऊन जर ते अत्याधिक असेल, तर त्याची टॉक्सिसिटी होण्याची पण शक्यता असते. शक्यतो असं आढळलंय की बरेच मिनरल्स हे मातीमध्ये कमी प्रमाणात आहेत आणि या गोष्टी विचारात धरून आपल्याला ते डाएटमधून किंवा पशुच्या आहारामधून देणं नितांत गरजेचं आहे. आता थोडक्यात आपण ह्यांची कार्य पाहूयात. कारण बऱ्याच वेळा मला असं समजतंय की ह्यांची गरज काय किंवा महत्त्व काय याबद्दल थोडीशी शंका सगळ्याच की आपल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे किंवा असते बऱ्याच वेळेस. तर तुम्हाला वाटत असेल की आपण चारा दिला, निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स त्याला पूर्ण केलं, प्रथिनं दिली, फॅटचं प्रमाण योग्य प्रमाणात आहे, हिरवा चारा देतोय, व्हिटॅमिन्स वगैरे आहेत आणि 6-7 किलो कॉन्सन्ट्रेट मिक्सचरही देतोय आणि मिनरल्सवर मग तुमचा थोडंसं लक्ष नसेल, तर हे खूप चुकीचं आहे. कारण मी तुम्हाला ह्यांची कार्य किंवा महत्त्व सांगितल्यानंतर ते लक्षात येईल. शरीरामधले जे मॅक्रो मिनरल्स आहेत, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे तीनही मिनरल्स गायीच्या शरीरातील जे अस्थिपंजरी किंवा हाडं यांना बळकटीचं काम करतात. ठीक आहे. जर गायीची रचना जर कमजोर असेल, तर गाय व्याल्यानंतर त्यातून ज्यावेळेस कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि इतर जे मिनरल्स त्यातून आपल्या गायीच्या रक्तामध्ये येतात आणि रक्तामधून दुधामध्ये येतात. तर जर गायीची हाडं मजबूत नसतील, तर आता आपण दुग्धज्वर यावर चर्चा 2 मिनिटांसाठी करणार आहोत. पण अशा पद्धतीचे डेफिशियन्सी सिम्प्टम्स तुरंत आपल्याला लगेच जाणवतात. पुढचं दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या गायीच्या मांसपेशी आणि जे मज्जातंतू म्हणजे नर्व्हस सिस्टमचे जे न्यूरॉन्स आहेत, यांची जी कार्यपद्धती आहे, ती या मिनरल्सवर बऱ्याच अंशी अवलंबून असते. आणि जर हे मिनरल्सचं प्रमाण रिक्वायरमेंट अनुसार नसेल, तर गायीला एकतर शरीरातून त्राण निघून जाणे किंवा शक्ती, थकवा येणे किंवा गाय जी बसते आणि खाली लाइंग डाउन किंवा पॅरालिसिस ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीचे सिम्प्टम्स दिसतात. तर हे एक त्या पद्धतीने महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं कार्य थोडक्यात म्हणजे आपल्या गायीच्या शरीरामधील रक्तामधील ॲसिड बेस बॅलन्स. हे ॲसिड बेस बॅलन्स म्हणजे आम्ल आणि अम्लारी, ठीक आहे. याचं प्रमाण हे अतिशय स्थिर असणं महत्त्वाचं आहे आणि जर हे अस्थिर असेल, तर एकतर पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होणे आणि त्यातून उद्भवणारे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, चयापचयाचे आजार, हे 100% गायींना म्हणजे ज्या हाय प्रोड्युसिंग काऊज आहेत, यांना हे ह्या आजारांचं होण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे एक महत्त्वाचं कार्य म्हणजे ॲसिड बेस बॅलन्स. आणि ऑस्मोटिक प्रेशर जे याच्याशीच रिलेटेड आहे शरीरातील ऑस्मोटिक प्रेशर जर कमी जास्त असेल तर सूज येणे किंवा कासेला सूज येणे आणि प्रोटीनची कमतरता या गोष्टीशी निगडित सर्व आजार गायींना होण्याची दाट शक्यता असते. तर शरीरामध्ये जे हाडं किंवा जे जॉइंट्स आहेत, त्याचे जे कार्टिलेज आहेत, ज्याच्यामधून गाय ज्यावेळेस मूव्हमेंट करते आणि ह्या कार्टिलेजेसची जी संश्लेषण आहे किंवा जी सिंथेसिस होतं, ते बऱ्याच अंशी या मिनरल्सवर अवलंबून आहे. त्यामुळे हे मिनरल्सचं प्रमाण कमी असेल, तर गायीला लेमनेस म्हणा किंवा जॉइंट पेन किंवा त्याच्यावर हालचालींवर प्रतिबंध येऊन त्याच्या प्रोडक्शनवर विपरीत परिणाम होतो.
आता गायीच्या शरीरामधील किंवा पोषणामधून जे ट्रेस मिनरल्स आपण म्हणतो, की सूक्ष्म प्रमाणात लागणारे जे मिनरल्स आहेत, त्यांची कार्य थोडी विशिष्ट आहेत अजून. ते अतिशय कमी प्रमाणात म्हणजे एक चिमूटभर वगैरे अशा संपूर्ण आहारामध्ये 10 किलोच्या किंवा 15 किलोच्या आपण देत असतो. पण त्यांची कार्य तितकीच महत्त्वाची आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की जी गायीची प्रतिकार शक्ती आहे, म्हणजे प्रतिकार शक्तीमध्ये हे खूप व्यापक अशी टर्म आहे आणि ज्यावेळेस गायीला आपण व्हॅक्सिनेशन देतो किंवा लस टोचतो किंवा ज्यावेळेस हवामानात बदल होतो, थंडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो किंवा जास्त गायींना व्याल्यानंतर व्याल्याच्या पुढे-मागे 1 आठवडा कासदाह आणि त्याच्याशी निगडीत किंवा रिप्रोडक्शनशी रिलेटेड मेट्रायटिस म्हणजे हे जे इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे मेटाबॉलिक डिसीजेस आहेत, त्यामध्ये गायीची इम्यून सिस्टम, प्रतिकार क्षमता ही भक्कम ठेवण्याचं काम या ट्रेस एलिमेंट्स करतात. उदाहरण द्यायचं झालं तर कॉपर, झिंक आणि मॅंगनीज हे अशा पद्धतीने एका संप्रेरकाचे भाग आहेत, की सुपर ऑक्साईड डिस्मुटेज एन्झाईमचे भाग आहेत, की ते एन्झाईम जर कमी असेल तर गायीला तणावाची लक्षणं दिसतात आणि गायीच्या प्रोडक्शनवर विपरीत परिणाम होतो. त्यानंतर रक्त बनवण्याचं कार्य, कॉपर, आयर्न, कोबाल्ट हे तीनही मिनरल्स रक्त बनवण्याचं कार्य करतात. याची कमतरता असेल तर गायीमध्ये रक्ताची कमी, श्वसनाला त्रास आणि ॲनिमिया आणि पुढे प्रोडक्शन आणि रिप्रोडक्शनवर विपरीत परिणाम ह्या गोष्टी दिसतात. मित्रो, काही मिनरल्स असे आहेत जसं सल्फर आणि फॉस्फरस. हे मिनरल्स गायीच्या पोटामध्ये जे सूक्ष्म बॅक्टेरिया किंवा सूक्ष्म जंतू आहेत, यांचं कार्य म्हणजे जे फायब्रस फीड किंवा आपण ज्याला रेषीय पदार्थ गायला जसं स्ट्रॉ म्हणा किंवा कडबा आणि ग्रीन याच्यामधून फायबरचं एक विशिष्ट प्रमाण आपण गायीला देत असतो. पण त्याचं पचनाचं कार्य जर व्यवस्थित व्हायचं असेल तर आपल्याला सल्फर आणि फॉस्फरस आणि कोबाल्ट या 3 मिनरल्सचं प्रमाण अतिशय व्यवस्थितरित्या त्याला आहारामधून देणं आवश्यक असतं. त्यानंतर तुम्ही कितीही जरी तिला व्यवस्थित चारा किंवा कॉन्सन्ट्रेट खाऊ घातलं, तरीही अगर हे 3 मिनरल्स जर योग्य प्रमाणात नसतील, तर तिच्या फर्मेंटेशनवर रुमेनमधल्या किंवा पोटामधील फर्मेंटेशनवर विपरीत परिणाम होतो. जे फॅटी ॲसिड्स व्यवस्थित बनायला पाहिजेत, तर ते बनत नाहीत. मग दुधामधील स्निग्धतेवर, फॅटवर विपरीत परिणाम होतो. गायीच्या किंवा वाढत्या वासरांच्या वाढीवर परिणाम होतो. तर अशा पद्धतीचे बरीचशी उपयुक्त कार्य या मिनरल्सद्वारे केली जातात. वेळेअभावी अतिशय डिटेलमध्ये आपल्याला सखोलमध्ये जरी आपल्याला जाता येत नसेल, तरी मला वाटतं की मी महत्त्वाची तुम्हाला कार्य सांगितलेली आहेत. त्यामुळे यातून तुम्हाला एक कल्पना येईल की मिनरल्स द्यावे का? तर द्यावेच. पण त्याचं काय महत्त्व आहे? न दिल्यास तुम्हाला या सगळ्या बाबी जर दिसत असतील, तर तुम्ही थोडंसं अवलोकन करून आपण मिनरल मिक्सचर देतोय की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आता साहजिकच एक रिप्रोडक्शनचा मुद्दा जो आपला खूप महत्त्वाचा आहे. कारण जर रिप्रोडक्शन गायीचं व्यवस्थित नसेल, जर आपल्याला योग्य प्रमाणात गायी गाभण काळामध्ये योग्य काळामध्ये गाभण राहत नसेल, वासरू जन्माला आल्यानंतर लवकरात लवकर जर ती हिटवर येत नसेल, तर या गोष्टी हा एक मोठा इकॉनॉमिक लॉस आपल्या फार्मरला होत असतो. तर एक सांगणं इथे महत्त्वाचं आहे, की 4 ते 5 मिनरल्स असे आहेत, की उदाहरणार्थ कॉपर, ठीक आहे, झिंक, मॅंगनीज, फॉस्फरस आणि 1-2 विटामिन्स जसे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई यांचा रिप्रोडक्शनवर खूप मोठा परिणाम आहे. ठीक आहे. म्हणजे जसं कॉपर, आता कॉपर जर नसेल किंवा त्याचं प्रमाण आहारामध्ये कमी असेल, तर गाय व्याल्यानंतर आपण बघतो, की ज्या ओव्हॅरियन ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे गायीची जी ओहोरी आहे, त्यातून बरेचसे संप्रेरके स्त्रवली जातात आणि त्याद्वारे गाय हीटवर येत असते. त्याच्यानंतर तिथं फॉलिकल डेव्हलप होतो आणि पुढे ते ओव्ह्युलेशन होणं गरजेचं असतं. आणि गाय इन्सेमिनेट केल्यानंतर ती गाभण राहणं महत्त्वाचं असतं. परंतु जर कॉपरचं प्रमाण कमी असेल, तर या 3-4 ज्या बाबी आहेत, त्याच्यावर विपरीत परिणाम होतो. हॉर्मोन्स जसे की ल्युटिनायझिंग हार्मोन आपण ज्याला म्हणतो, की जे हार्मोन गाय हिटवर आल्यानंतर ती गाभण राहण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे स्वाभाविकच जर गाय वेळेमध्ये हिटवर येत नसेल,
आणि जर ती सर्व्हिस करून हिट वर आल्यानंतर ही गाभण राहत नसेल, तर आपल्याला या मिनरल्सच्या डेफिशियन्सीवर जरूर लक्ष दिलं पाहिजे. आता झिंक हे जे मिनरल आहे त्याचं हे सगळ्यात महत्वाचं असं हा घटक आहे. कारण जवळ-जवळ 300 वेगवेगळी संप्रेरके आणि 2000 वेगवेगळे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर शरीरामधील एकट्या झिंकवर अवलंबून आहेत. आणि झिंकचा परिणाम गुणसूत्रांच्या वाढीवर आणि जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन किंवा आपण क्रॉस ब्रीडिंग करून जी चांगली गाय बनवतोय, पण चांगली गाय बनवल्यानंतर तिच्यामध्ये जे जीन्स आहेत आणि त्याचं जे एक्सप्रेशन व्हायला हवं, ते एक्सप्रेशन झिंक कमी असेल तर त्याच्यावर विपरीत परिणाम होऊन जितकं तिनं आपलं प्रदर्शन करायला पाहिजे तर तेवढं होत नसतं. आणि झिंकचं एक महत्वाचं कार्य मेल रिप्रोडक्शनवर पण आहे. ठीक आहे. जसे वळू आपल्याला तितकेच महत्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेल रिप्रोडक्शन सिस्टम म्हणजे वळूमधील आपण टेस्टिक्युलर साईज, त्याच्यानंतर वळूची सिमेन प्रोडक्शन ॲबिलिटी, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म तयार होण्याची क्षमता, स्पर्म वरती त्यांची त्याला आपण लाईव्ह पर्सेंटेज म्हणजे जिवंत राहण्याची क्षमता, हे बऱ्याच अंशी झिंक या मेटलवर अवलंबून आहे. त्यामुळे जर वळूच्या आहारामध्ये याची कमतरता असेल तर आपण जेवढं त्यांच्याकडून अपेक्षा करतो फर्टिलिटीची किंवा सिमेंट क्वालिटीची, ती आपल्याला निश्चितच मिळणार नाही. आता हे कसं द्यायचं किंवा गायीच्या आहारामधील मिनरल्सचे प्रमाण कसे रेग्युलेट करायचे, ह्याच्या 2-3 पद्धती आहेत पुस्तकांमध्ये दिलेल्या. पण आपण एक जी ऍप्लिकेबल मेथड आहे की जी आपण शक्यतो आपण आपल्या याच्यावर स्वीकारू शकतो, करू शकतो, ते आपण पाहणार आहेत. सगळ्यात प्रथम हे सांगता येईल की आपल्या ज्या भागामध्ये विशिष्ट मिनरल्सची कमतरता असेल, तर सॉइल हेल्थ म्हणजे मृदा तिची जी काय आपण हेल्थ किंवा तब्येत असंच म्हणूयात, त्याची परीक्षण वेळोवेळी तुम्ही सर्वांनी करून घेणं माझ्या मते महत्वाचं आहे. त्यातून तुम्हाला एक कल्पना येते की आपल्या पिकांमध्ये किंवा गायीच्या चाऱ्यांमध्ये कुठल्या मिनरल्सची कमतरता असू शकेल आणि त्यामुळे कुठले डेफिशियन्सी रोग किंवा आजार होतील याची कल्पना तुम्हाला येईल. आणि जर असं निदर्शनास आलं तर एक फर्टिलायझरचा वापर करून आपण आपल्या शेतांमध्ये त्या फर्टिलायझरद्वारे योग्य प्रमाणात हे जे खनिजे आहेत ते पिकांना उपलब्ध करून देऊ, जेणेकरून गायींना चारा दिल्यानंतर काही प्रमाणात किंवा बऱ्याच अंशी त्या मिनरल्सची पूर्तता आपण करू शकू. दुसऱ्या ज्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये एक तर डायरेक्ट आपण सप्लिमेंट म्हणतो. आता सप्लिमेंटच्या पण 2-3 पद्धती आहेत. एक आहे की इनडायरेक्ट. इनडायरेक्ट म्हणजे काय, की गायीच्या खाद्यामध्ये न देता बऱ्याच वेळेस बाहेरच्या देशांमध्ये त्याला काही इंजेक्शन्सद्वारे मिनरल्स दिले जातात किंवा काही सस्पेन्शन्स किंवा लिक्विड त्यांना पाजले जातात. पण याच्यामध्ये बऱ्याच अंशी काय की लेबर कॉस्ट इन्व्हॉल्वमेंट असते. जनावरांना रिस्ट्रेन करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी. ते अव्हॉइड करण्यासाठी दुसरी सोपी पद्धत म्हणजे आपण गायीच्या आहारामधून संपूरक किंवा सप्लिमेंटेशन देणं. हे सगळ्यात सोपं आणि ॲप्लिकेबल अशी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा सॉल्ट ब्लॉक्स किंवा सॉल्ट लीक तुम्ही ऐकलं असेल, की सॉल्टचे असे ब्लॉक्स बनवलेले आणि ते ठिकठिकाणी असे टांगून ठेवल्यानंतर गायी चाटून किंवा त्याद्वारे मिनरल्सची पूर्तता करू शकते. पण याच्यामध्ये एक युनिफॉर्मिटी आपण ॲश्युअर करू शकत नाही. आपण हमी देऊ शकत नाही, की या गायीनं आज हे मिनरल्स तिच्या पोटामध्ये गेलेत याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. तर शेवटी पर्याय आपल्याला आपल्या समोर आहे तो म्हणजे गायीच्या आहारामध्ये गायीचे मिनरल मिक्सचर्स बनवून आपण दररोज त्या गायीला मिनरल मिक्सचर्स कसे जातील किंवा मिनरल्स कसे जातील या दृष्टीने आपण ते सप्लिमेंटेशन करणं. तर याच्यामध्ये मग मिनरल मिक्सचर बनवण्याची पद्धत किंवा मिनरल मिक्सचर म्हणजे काय आणि ते बाहेरून विकत घ्यावं का? कुठले विकत घ्यावे किंवा आपण स्वतः बनवावेत का? हे महत्वाचं आहे. मला वाटतं याच्यावर पण प्रश्न असावेत किंवा असतील. तर त्याआधीच आपण चर्चा करूयात. बाजारामध्ये मिनरल मिक्सचर्स बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँडचे अवेलेबल आहेत. तर ब्रँड्सबद्दल चर्चा करणं उचित नाहीये. पण साधारणतः मिनरल मिक्सचरमध्ये जे घटक आहेत, त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. आता जसं मी 15 ते 22 असे वेगवेगळे मिनरल्स तुम्हाला सांगितलेत. ठीक आहे. की हे सगळे मिनरल्स त्याच्यामध्ये पाहिजेत. कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सल्फर, त्याच्यानंतर कॉपर, झिंक, आयर्न, मॅंगनीज, सेलेनियम, आयोडीन इत्यादी. ठीक आहे.
आता याचा काय स्रोत आहे किंवा हे कशातून मिळतात, मिनरल मिक्सचर मध्ये हे कुठून येतात? तर आपण क्षार नावाचं कायम ऐकत असतो की क्षार, खनिजे, क्षार वगैरे, सॉल्ट, ठीक आहे ना. आपण मीठही खातो, त्याला आपण क्षार म्हणतो. तर प्रत्येक मिनरल्सचे वेगवेगळे सॉल्ट्स किंवा हे क्षार, ठीक आहे, हे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत किंवा ते प्रयोगशाळेमध्ये बनवले जातात. एकंदरच काय, तर हे फीड ग्रेड वेगवेगळे सॉल्ट्स आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. ॲनिमल फीड मार्केटमध्ये मिळतात. आणि काही प्रमाणात काही मिनरलचे सॉल्ट आपण ॲनालिटिकल ग्रेड म्हणजे प्रयोगशाळेत उपयोगात येणारे क्वालिटीचे सुद्धा विकत घेऊ शकतो. कारण हे काही जे अल्ट्रा ट्रेस एलिमेंट्स किंवा खूपच कमी प्रमाणात लागणारे जे मिनरल्स आहेत, त्यांचं प्रमाण इतकं कमी आहे, की आपण समजा 500 ग्रॅमचा जरी एक डबा घेतला, तरी तो कित्येक महिने आपल्याला तो जाऊ शकतो. तर आता तुम्हाला आयडिया आली असेल, की त्याचे घटक, मिनरल मिक्सचरचे घटक हे डिफरंट सॉल्ट्स. आता उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॅल्शियमसाठी आपण लाईमस्टोन किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड, ठीक आहे, असं संबोधतो त्याला. किंवा लाईमस्टोन तुम्हाला माहिती आहे, चुना म्हणूयात थोडक्यात. कॅल्शियम कार्बोनेट, डाय कॅल्शियम फॉस्फेट, हे काय सॉल्ट्स आहेत. याच्यातून मुख्यतः कॅल्शियम आणि DCP मधून आपल्याला फॉस्फरस या गोष्टी मिळतात. पोटॅशियमची गरज मिनरल मिक्सचरमध्ये नाही. कारण आपण जे खाद्य गायला जनरली खाऊ घालतो, त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असतं. ते वेगळं द्यायची गरज कधीच लागत नाही. त्याच्यामुळे कुठल्या जर मिनरल मिक्सचरमध्ये पोटॅशियमचा जर उल्लेख असेल, तर थोडीसं त्याच्याबद्दल साशंक राहायला काय हरकत नाही. तसेच मॅग्नेशियमची पण गरज शक्यतो गायीच्या आहारामधून पूर्ण केली जाते. मग सोडियम आणि क्लोराईड, तर त्याच्यामध्ये सोडियम महत्वाचं आहे. सोडियम म्हणजे आपण जे सोडियम क्लोराईड मीठ खातो, तर हे सोडियम क्लोराईडच ॲज सच आपण मिनरल मिक्सचरमध्ये टाकायचं असतं. आता आपण चर्चा करणार आहोत 2 प्रकारचे मिनरल मिक्सचर आहेत. तत्पूर्वी राहिलेला पार्ट याचा संपूयात. तर हे क्षार आहेत, मॅक्रो मिनरल्सचे सांगितले. जे ट्रेस मिनरल्स आहेत, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी, सॉरी, तुमचे कॉपर, झिंक आणि इत्यादी, ह्या प्रत्येकाचे 3-3 ते 4-4 वेगवेगळे सॉल्ट्स आपल्याला मार्केटमध्ये आहेत. आपल्याला हे जाणून घेणं महत्वाचं आहे, की समजा झिंकचे वेगवेगळे क्षार आहेत. झिंक सल्फेट, झिंक क्लोराईड, झिंक ऑक्साईड, यापैकी कुठला क्षार किंवा कुठला सॉल्ट आपल्याला चांगल्या प्रमाणात मिनरल्स गायीच्या पोटामध्ये उपलब्ध करून देईल. त्याला म्हणतात अवेलेबिलिटी किंवा बायो अवेलेबिलिटी. तर असे क्षार आपण आयडेंटिफाय किंवा ओळखून ते विकत घ्यायचे मार्केटमधून आणि योग्य प्रमाणात आपण आपल्या फार्मवर ते मिक्स करायचे. तर ते बनतं मिनरल मिक्सचर. ठीक आहे. आता काही क्षार जे आहेत, जे कॉपर सल्फेट, ते थोडेसे खडबडीत असतात. ठीक आहे. एकदम फाईन पावडर नसते. तर असे क्षार किंवा फेरस सल्फेट, हे असे क्षार घेऊन त्यांना बारीक करणं मिक्सरमध्ये किंवा इतर कुठल्या प्रमाणात तुम्ही बनवता त्यावर अवलंबून आहे. ते सगळे पावडर, फाईन पावडर करून सगळे क्षार एकत्र योग्य प्रमाणात मिसळल्यानंतर आपलं मिनरल मिक्सचर तयार होतं. आता थोडक्यात मी असं समजून चालतो, की तुम्हाला मिनरल मिक्सचर काय आहे, त्याचे घटक काय आहेत आणि ते कसं बनवायचं याची आयडिया तुम्हाला आलेली असेल. आता हे कसं बनवताना तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असेल, की हे किती प्रमाणात मिक्स करणार? आम्हाला तर काहीच माहीत नाहीये. तर भारतीय मानक ब्युरो म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, सगळ्यात सोपी मेथड आणि जास्त काही खोलात जाण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी फार्मवर करता येतील, त्या हिशोबाने मी सांगतोय, की ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने कॅटल मिनरल मिक्सचर म्हणजे गायींना लागणारे खनिज जे मिश्रण आहे, त्याचं प्रमाण आणि त्याला लागणाऱ्या घटक कुठले वापरावेत, हे इंटरनेटद्वारा पब्लिश केलेले आहेत. तुम्ही जर इंटरनेट ॲक्सेस केलं Googleवरून, तर BIS कॅटल मिनरल मिक्सचर हे असं टाकलं, तर तुम्हाला ते वेबसाईटमधून उपलब्ध होईल. त्याच्यामध्ये त्यांनी प्रमाण व्यवस्थित दिलेले आहेत. उदाहरणार्थ कॅल्शियमचं प्रमाण मिनरल मिक्सचरमध्ये जनरली 16 ते 22% पर्यंत असं असतं. तर आपण 20% साधारणतः धरून चालू. ठीक आहे. फॉस्फरसचं प्रमाण साधारणतः 11%. 11% म्हणजे मी जर 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर घेतलं, तर त्यामध्ये 11 ग्रॅम फॉस्फरस हवं. 100 ग्रॅम मिनरल घेतलं, तर 20% कॅल्शियमनुसार 100 ग्रॅममध्ये 20 ग्रॅम कॅल्शियम असेल
अशा पद्धतीने जेवढे 15 मिनरल्स आहेत, 15 ते 16-17 अजून 2-3 मिनरल्स त्याच्यामध्ये अधिक आहेत. याचं प्रमाण तुम्हाला समजेल, ठीक आहे, की आयोडीन, सेलेनियम, झिंक हे किती मिलीग्रॅम्स पाहिजेत 100 ग्रॅममध्ये किंवा किती ग्रॅम्स पाहिजेत 100 ग्रॅममध्ये. आता हे तुम्हाला निश्चित झाल्यानंतर तुम्ही बाजारातून विकत घेतलेले सॉल्ट्स, की जे क्षार आहेत, ते अशा पद्धतीनं मिक्स कराल, की BIS ने दिलेल्या स्पेसिफिकेशन्स नुसार तुमचं एक मिश्रण तुमच्या फार्मवरती तयार झालेलं असेल, ठीक आहे. BIS स्पेसिफिकेशन मध्ये कुठले घटक वापरावेत म्हणजे कॅल्शियमला उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड जसं मी सांगितलं आहे, किंवा फॉस्फरससाठी डायकॅल्शियम फॉस्फेट आहे आणि इत्यादी इतर सगळे सॉल्ट्स. आयोडीनसाठी पोटॅशियम आयोडाईड आहे. सेलेनियमसाठी सोडियम सेलेनाइट असेल, जर सेलेनियमचा उल्लेख त्याच्यामध्ये असेल तर ते तिथे लागू पडेल. तर हे सॉल्ट्स तुम्ही विकत घेऊन तुम्हाला योग्य प्रमाणात मिश्रण करावं लागेल. थोडंसं याच्यामध्ये टेक्निकल एक अडचण अशा पद्धतीची असेल, की हे सॉल्ट किती प्रमाणात आम्ही मिक्स करू. उदाहरण मी परत एकदा देतो, की कॅल्शियम कार्बोनेट किंवा लाईमस्टोन किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड जनरली 40% त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, बरोबर आहे. म्हणजे 100 ग्रॅम मी जर तो घटक घेतला तर मला त्या माझ्या मिनरल मिक्सचरमध्ये 40 ग्रॅम एवढंच कॅल्शियम येईल, ठीक आहे. पण तुम्हाला किती हवंय त्या BIS स्पेसिफिकेशन नुसार ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट कराल त्यानुसार तुम्ही कॅल्शियम कार्बोनेटची किंवा लाईमस्टोनची क्वांटिटी योग्य प्रमाणात ठरवाल आणि मग ती मिश्रण करण्यास घ्याल. पण तुम्हाला तो एक जो तक्ता आहे, की प्रत्येक सॉल्टमध्ये मिनरल किती आहे हे एकदाच जाणून घ्यावं लागेल आणि ही काय खूप मोठी गोष्ट अडचणीची नसावी. नंतर मला संपर्क केल्यास मी त्याबद्दल तुम्हाला माहिती उपलब्ध करून देऊ शकतो आणि BIS स्पेसिफिकेशन नुसार मिनरल मिक्सचर बनवण्यासाठी कुठले घटक किती घ्यावे याची माहिती मी तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो, जेणेकरून जर तुम्ही आपल्या फार्मवरती मिनरल मिक्सचर बनवण्यासाठी प्रयोजन करत असाल किंवा काही लोक बनवतही असतील ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. तर मला वाटतं बऱ्याच अंशी मिनरल्स काय आहेत, महत्व काय, किती द्यायचं किंवा किती द्यायचं याची चर्चा करणार आहोत. कसे द्यायचे आणि कसे बनवायचे हे आपण सध्या पाहिलेलं आहे. आता हे किती द्यायचे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावर जर सायंटिफिक दृष्ट्या खूप किचकट असे प्रयोग होत आलेले आहेत, होतीलही, आणि ती सगळी जी माहिती आहे इथे चर्चा करण्यासाठी आपण बसलो तर खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे ढोबळ मनाने माझं सांगणं असं आहे, की शक्यतो आपण ज्यावेळेस गाईचा खुराक आपल्या फार्मवरती बनवतो किंवा बरेचसे शेतकरी विकत घेत असतील बाहेरून कॉन्सन्ट्रेट मिक्सचर ज्याला म्हणतो आपण किंवा रतीब म्हणत असेल कुणी आपण खुराक म्हणतो, ज्याच्यामध्ये बरेचसे सिरियल ग्रेन्स आणि जे वेगवेगळे केक्स आहेत है ना, त्यांना एकत्र करतो, त्याच्यातून एक कॉन्सन्ट्रेट मिक्सचर बनतं की जे आपण गायला खाऊ घालत असतो. तर जर आपण फार्मवर बनत असाल तर एका गोष्टीची कडे लक्ष द्यायचं, की ते बनवताना 2% कॉन्सन्ट्रेट मध्ये 2% मिनरल मिक्सचर घेणं आवश्यक आहे आणि 1% मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड हे घेणं आवश्यक आहे. हे जर तुम्ही याची काळजी घेतली आणि अशा पद्धतीचं जर कॉन्सन्ट्रेट मिक्सचर बनवलं आणि जनरली आपण आपल्या गायींना 50-50 रेशो म्हणजे जे रफेज पोर्शन आहे आणि जो कॉन्सन्ट्रेट पोर्शन आहे ते त्याचं प्रमाण खाऊ घालण्याचं शक्यतो तुम्ही काटेकोरपणे पाळत असता. तर हे पाळत असताना जर तुमच्या कॉन्सन्ट्रेट मिक्सचरमध्ये 2% मिनरल मिक्सचर ऍड केलेलं असेल, कॉन्सन्ट्रेट किंवा खुराकाच्या प्रमाणाच्या 2% जर म्हणजे 100 kg किंवा 100 किलो जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट बनवणार असाल तर 2 किलो त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर, 1 किलो मीठ आणि बाकीचे 97 किलोचे बाकीचे पदार्थ त्याच्यामध्ये मक्का असेल, चोकर असेल किंवा व्हीट ब्रान ज्याला म्हणतो किंवा ग्राउंडनट केक असेल, सोयाबीन मिल इत्यादी. तर ज्यावेळेस तुम्ही जर हे प्रमाणात जर बनवत असाल तर त्यानंतर मिनरल्स किती प्रमाणात द्यावेत याच्यावरती काहीही टेन्शन राहण्याचं तुम्हाला काम नाही.
बऱ्याच वेळेस काय होतं, की मिनरल मिक्सचर हे कॉन्सन्ट्रेटमध्ये मिक्स केले जात नाहीत, बऱ्याचशा फार्मर्सकडून. म्हणजे आमचा इकडचा उत्तर भारतातला बऱ्याच अंशी अनुभव असाच आहे. पण मला वाटतं, की आपण सगळे सुज्ञ शेतकरी कदाचित ह्या सगळ्या फॅक्ट्स जाणता आणि तुम्ही मिनरल मिक्सचर वापरत असाल. पण जर समजा आपण वापरत नसाल, तर ज्यावेळेस ॲनिमल कॉन्सन्ट्रेट मिक्सचर बनवत असाल, त्यावेळेस त्याच्यामध्ये 2% मिनरल मिक्सचर आणि 1% सोडियम क्लोराईड हे मिक्स करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही 50-50 किंवा 55-65 अशा रेशोमध्ये कॉन्सन्ट्रेट आणि रफेज देत असाल, तर त्या गायीची खनिजांची रिक्वायरमेंटची पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही. किंवा दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेस काय असते, की दुभत्या गायींमध्ये क्षारांचं, कॅल्शियमचं, सगळ्याच खनिजांचं ची रिक्वायरमेंट खूप अधिक प्रमाणात जाऊ शकते, जिथे हाय प्रोड्युसिंग कॅटल आहेत. कारण आपल्याकडे मी बघतोय, की तुमच्याकडे खूप चांगल्या-चांगल्या गायी आहेत आणि निश्चितच त्यांचं प्रोडक्शन 25, 30, 35 लिटर असं असण्याची दाट शक्यता आहे किंवा असेलही आणि असणारच. तर अशा वेळेस आपण हे मिनरल मिक्सचर हे 5 ते 10 ग्रॅम रिक्वायरमेंटनुसार बरं का, 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर ऑफ मिल्क जातंय का याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. होतं काय, की आपण ज्यावेळेस मिल्किंग काऊ किंवा फ्रेश काऊ याच्या आहाराचं ज्यावेळेस आपण डिस्कशन करत असतो, त्यावेळेस जे तिला ड्राय मॅटर आपण देणार आहोत, त्याची क्वांटिटी अधिक असते. ठीक आहे ना? तर त्या अधिक क्वांटिटीमधून कॉन्सन्ट्रेटचं प्रमाणही अधिक असतं. त्यामुळं ज्यावेळेस आपण मिनरल मिक्सचर ॲड केलेलं कॉन्सन्ट्रेट मिक्सचर खाऊ घालतो, त्यावेळेस अर्थातच तिला त्या मिनरल्सची पूर्तता आहे, ती पण अधिक प्रमाणात ऑटोमॅटिक होत असते. परंतु तुम्ही याचा थोडासा उहापोह करणं आवश्यक आहे आणि योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि मेनली कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर ट्रेस मिनरल्स तिला योग्य प्रमाणात जात आहेत की नाही जात याची खात्री करणं आवश्यक आहे. तुम्हाला रिक्वायरमेंट सांगता येईल मला. उदाहरण द्यायचं झालं तर कॅल्शियमची रिक्वायरमेंट आपण सांगतो, की पूर्ण आहाराच्या 0.7 ते 0.8% इतकी असली पाहिजे. फॉस्फरसची पण आहे 0.35 ते 0.45 असे सगळ्याच मिनरल्सचे आहेत. झिंकची म्हटलं तर 70 ते 80 मिलीग्रॅम पर केजी ऑफ द डायट वगैरे, वगैरे. मग हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण जर आपण BIS स्पेसिफिकेशननुसार मिनरल मिक्सचर बनवत असू आणि जर कॉन्सन्ट्रेटमध्ये किंवा खुराकामध्ये बनवताना 2% मिनरल मिक्सचर ॲड करत असू आणि 1% किंवा 1% जर सोडियम क्लोराईड घालत असू, तर ही रिक्वायरमेंट जनावरांची निश्चितच पूर्ण होते. काही वेळा समजा ज्या अतिशय उच्च कोटीच्या गायी आहेत, ह्यांची रिक्वायरमेंट पूर्ण होताना किंवा पूर्ण करताना आपण कधी-कधी आपल्यापुढे चॅलेंजेस असतात. ठीक आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, की भारतासारख्या आपल्या देशामध्ये जिथे स्ट्रेस कंडिशन कायम स्वरूपामध्ये दिसते कुठल्या ना कुठल्या भागामध्ये. उष्णतेच्या भागात उत्तर भारत पूर्ण गरम असतो, तापलेला असतो. आपल्या महाराष्ट्रातही उष्णता बऱ्याच प्रमाणात असते. सुखा दुष्काळ पडत असतो. कधी-कधी पाऊस जास्त झाल्यामुळे ओला दुष्काळ असतो. खाण्याचे प्रश्न निर्माण होतात आणि हाय प्रोड्युसिंग कॅटल असतात त्याच्यामध्ये. तर त्यांना जो तणाव, जो स्ट्रेस निर्माण होतो, त्याच्यामध्ये या गायी ज्या आहेत, की त्या ह्याला लवकर बळी पडतात. त्यांच्यामध्ये प्रोडक्शन कमी होतं, वेगवेगळे आजार प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशा वेळेस आपल्याला जर जास्त अवेलेबिलिटीचे मिनरल मिक्सचर्स असतील, तर मला वाटतं माझ्या दृष्टीने ते फायदेशीर ठरेल. तर आपण आता चर्चा करणारच होतो, की याच्यामध्ये ॲडव्हान्सेस किंवा नवीन रिसेंट अपडेट्स काय आहेत? तर अजूनही मी तुम्हाला सांगतो, मिनरल न्यूट्रिशन किंवा खनिज पोषण हे जवळ-जवळ 150 ते 200 वर्षापासून सुरू झालेलं हे फील्ड आहे. पण आजही याच्यामध्ये तितक्याच प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटीने रिसर्च होतोय. याचा अर्थ एक आहे, की मिनरल्सचं प्रमाण, त्याची रिक्वायरमेंट किंवा मिनरलचे वेगवेगळे कार्य, हे नवीन-नवीन कार्य समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे नवीन-नवीन प्रयोग करणं भाग पडतंय. आज
महत्वाचा मुद्दा किंवा चॅलेंज मिनरल न्यूट्रिशन किंवा खनिज पोषणामध्ये आहे की ह्या मिनरल्सची गायीच्या पोटामधून अवेलेबिलिटी किंवा बायो अवेलेबिलिटी वाढवायची, म्हणजे ती कशी वाढवता येईल. आता वाढवायची गरज काय? ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की मिनरल्स हे स्ट्रेस कंडिशनमध्ये, गायीच्या आजारपणामध्ये जर जास्त प्रमाणात उपलब्ध झाले तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. तर हे जे स्रोत आहेत किंवा सोर्सेस आहेत, आपण सुरुवातीला बघितलं की आपण ह्याला इनऑर्गॅनिक एलिमेंट्स है ना, अकार्बनिक पदार्थ असं म्हटलं. तर जे सॉल्ट्स वगैरे आपण देतो ते सगळे इनऑर्गॅनिक. काही वर्षांपासून आपण ऑर्गॅनिक मिनरल्सचं नाव ऐकतोय की ज्याला चिलेट असंही म्हणतो आपण. ठीक आहे. आता चिलेट म्हणजे काय? चिलेशनचा अर्थ आहे की असं आपण कुठल्या गोष्टीला घट्ट पकडणे, याला म्हणतो चिलेशन. ठीक आहे. तर हे जे मिनरल्स आहेत, या मिनरलला ज्या वेळेस आपण एखादा ऑर्गॅनिक घटक किंवा उदाहरण द्यायचं झालं तर मेटल चिलेट आपण ऐकलंय की हे चिलेट आहे, माझं मिनरल मिक्सचर हे चिलेटेड मिनरल मिक्सचर आहे. याचा अर्थ असा आहे की त्यातली जी खनिज आहेत, उदाहरणार्थ झिंक, तर झिंक हे मिनरल आपण अमिनो ऍसिडला ज्यावेळेस घट्ट बांधून टाकतो तर त्याला आपण चिलेट म्हणतो. आता हे असं का केलं गेलं किंवा याचं करण्याची गरज काय पडली असेल? हे असं निदर्शनास असं आलेलं की ज्यावेळेस आपण चिलेटेड मिनरल्स बनवतो आणि ज्यावेळेस गायीला खाऊ घालतो तर बऱ्याच वेळेस काय होतं, ह्या मिनरल्सचे गुणधर्म आहेत. मिनरल्सचे एकमेकांमध्ये खूप भांडणतंटे असतात की समजा एक दुसऱ्याला बाइंड करतो आणि दोघांचंही ऍब्सॉर्प्शन कमी होऊन जातं आणि ते तसेच शेणाद्वारे बाहेर पडतात. बऱ्याच वेळेस हे मिनरल्स आहारातील घटकांबरोबर इंटरॅक्शन होते आणि त्यात त्यांची सोल्युबिलिटी कमी होते आणि ते तसेच निघून जातात. अशा वेळेस असे मिनरल मिक्सचर्स की ज्यांची स्टॅबिलिटी किंवा स्थिरता किंवा सोल्युबिलिटी रुमेनमध्ये कायम राहील, चांगल्या प्रमाणात राहील आणि जे रुमेन एन्व्हायरमेंटमध्ये पोटामध्ये तग धरतील आणि इंटेस्टाईन किंवा खाली आतड्यांपर्यंत पोहोचतील, अशा पद्धतीचे मिनरल्स म्हणजे आपण थोडक्यात चिलेटेड मिनरल्सला म्हणू शकतो. असे चिलेटेड मिनरल्स गायीच्या आतड्यामधून त्यांचं ऍब्झॉर्ब होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. ठीक आहे. म्हणजे मी जर झिंक सल्फेट दिलं आणि त्याच्याऐवजी झिंक मेथिओनिन हे चिलेट दिलं तर झिंक मेथिओनिनची अवेलेबिलिटी किंवा त्याचं काय म्हणतात ऍब्झॉर्प्शन गायीच्या आतड्यामधून जास्त प्रमाणात होतं आणि ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतरही टिश्यू मधलं जे मेटाबॉलिझम आहे किंवा टार्गेट ऑर्गनकडे जाणे आणि तिथली कार्य पूर्ण करणे याची क्षमता बऱ्याच अंशी चिलेटेड मिनरल्स मध्ये अधिक आहे. तर त्याच्यामध्ये पण कन्फ्लिक्टिंग रिझल्ट्स आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते ऑर्गॅनिक मिनरल्स आणि इनऑर्गॅनिक मिनरल्स बऱ्यापैकी एकसारखेच कार्यपद्धती आहे किंवा अवेलेबिलिटी आहे. परंतु असं म्हणतात. परंतु माझ्या मते किंवा ह्या दृष्टिकोनातून जर मी याच्याकडे पाहिलं तर एक गोष्ट निश्चित आहे की ज्यावेळेस गायीची रिक्वायरमेंट मिनरल्सची जास्त असेल, म्हणजे तिचं प्रोडक्शन किंवा हाय प्रोड्युसिंग कॅटल आहेत आणि गायींना जर स्ट्रेस कंडिशन्स वातावरणातील हीट स्ट्रेस, डिझीज स्ट्रेस किंवा खास करून लसी आपण ज्यावेळेस लस देतो अशा वेळेस ज्यावेळेस गायीचं जे मेटाबॉलिझम फास्ट होत असतं किंवा अशा वेळेस खास करून चिलेटेड मिनरल्सचा वापर होणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या गायीची मिनरल्सची पूर्तता पूर्ण प्रमाणात होईल आणि तिथे डेफिशियन्सी सिम्पटम्स त्यावेळेस काही दिसणार नाहीये. अजून महत्वाचं मिनरल्सच्या बाबतीत म्हणजे कासदाह हा आपण बऱ्याच वेळेस मॅस्टायटिस ह्याविषयी चर्चा करतो आणि त्यातले वेगवेगळे मॅनेजमेंटल प्रॉब्लेम्स इतर बाबींची चर्चा करतो. तर न्यूट्रिशन हा एक महत्वाचा घटक त्याच्यामध्ये दिसून येतो आणि न्यूट्रिशन मध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स पुन्हा एकदा होते काय की ज्यावेळेस गाय जास्त दूध देणारी गाय असते आणि अर्थातच तिचं मेटाबॉलिझम हे फास्ट शरीरामध्ये होत असतं आणि हे होत असताना तिच्या कासेमध्ये पण रक्ताचा सर्क्युलेशन आणि आपल्या शेडमधून जे मॅनेजमेंटल प्रॉब्लेम्स आहेत ते जर व्यवस्थित नसतील तर कुठंतरी कासेचं इन्फेक्शन किंवा तिला इजा होऊन जर बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव झाला तर अशा वेळेस महत्वाचं कार्य आहे गायीचं किंवा गायीच्या अडरमध्ये किंवा थानामध्ये रक्तातल्या पेशी खास करून मॅक्रोफॅजेस आणि न्यूट्रोफिल्स या 2-3 ज्या पेशी आहेत त्यांना इम्युन सेल म्हणतो. इम्युन सेल म्हणजे
त्यांचं काम आहे की त्या बॅक्टेरियाला किंवा ऑर्गॅनिझम्सला मारून टाकणे. पण त्यांना मारण्यासाठी त्यांना सुद्धा एक फ्री रॅडिकल्स निर्माण करावे लागतात. म्हणजे ह्या सेल्स ज्यावेळेस हे घटक निर्माण करतील, तर त्या निर्माण झालेल्या शक्तीमधून ते जीवजंतू मरून जातील. तर ह्या पेशींना बळ देण्याचं कार्य लक्षात घ्या, ह्या पेशींना बळ देण्याचं कार्य हे ट्रेस मिनरल्स करत असतात आणि काही विटामिन्स, खास करून सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई. ठीक आहे. तर सेलेनियम हे दिस इज मोस्ट इफेक्टिव्ह, ज्याला आपण अँटीऑक्सिडंट्स असं म्हणतो. म्हणजे तणाव कमी करण्यासाठी लागणारा एक प्रामुख्यानं सेलेनियम हा घटक मानला जातो आणि याचं प्रमाण खूप कमी आहे. ठीक आहे. पण त्याचं कार्य खूप मोठं आहे आणि त्याच्याशी संलग्न कार्य व्हिटॅमिन ई या घटकाचं आहे. ठीक आहे. आता व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी हे प्रामुख्यानं 3 व्हिटॅमिन्स आहेत. तर खनिजांबरोबर याचाही थोडस माहिती मी संक्षिप्त रूपाने देतो. हे 3 व्हिटॅमिन्स हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत. म्हणजे हे फॅट मध्ये विरघळून जातात आणि बाकीचे व्हिटॅमिन्स आहेत आपण बी कॉम्प्लेक्स म्हणतो, म्हणजे बी कॉम्प्लेक्स वर्गातील असे जवळजवळ 11-12 व्हिटॅमिन्स आहेत सगळे मिळून. तर ते पाण्यामध्ये मिक्स होतात. ठीक आहे. तर ते पाण्यात विरघळणारे जे व्हिटॅमिन आहेत ते गायीच्या शरीरामध्ये जे सूक्ष्म जंतू किंवा रुमेनमध्ये जे रुमेन मायक्रोब्स आहेत, तर ते त्याला बनवतात. त्यामुळे ते आहारामधून आपण देण्याची गरज भासत नाही मुख्यतः बऱ्याच वेळेस. पण हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन के हे जर आहारामध्ये नसतील तर मात्र आपल्याला डेफिशियन्सी नक्कीच जाणवते. ठीक आहे ना. त्याच्यामुळे खनिज आणि विटामिन्स हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आपण त्यांना म्हणतो आणि योग्य प्रमाणात विटामिन जाणे सुद्धा खूप आवश्यक आहे. तर चिलेटेड मिनरल्स मी सांगितल्यात, खूप उदाहरणं सांगता येतील. प्रत्येक जे ट्रेस एलिमेंट्स आहेत, कॉपरचे चिलेट्स आहेत, मॅंगनीजचे चिलेट्स आहेत, झिंकचे चिलेट्स आहेत. ठीक आहे. आणि हे बरेच चिलेटेड मिनरल मिक्सचर्स बनलेले असतात. फक्त माझा एक याच्यामध्ये थोडासा कन्स्टंट सांगेल की ह्याची जी कॉस्ट आहे, आपण तुम्ही ज्यावेळेस पशुच्या पोषणावरती ज्यावेळेस खर्चाचा जमाबेरीज करतात त्यावेळेस याची कॉस्ट आपण लक्षात जरूर घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस योग्य वेळ असेल किंवा परिस्थिती ज्यावेळेस सूचना देईल त्यावेळेसच आपण, मला वाटतं, ऑर्गॅनिक मिनरल्सचं प्रमाण खाद्यामध्ये वापरलं पाहिजे. किंवा माझ्या मते एक बॅलन्स ऑर्गॅनिक आणि नॉर्मल मिनरल मिक्सचरमध्ये साधूनही आपण त्याचा उपयोग केला तर मला वाटतं ते शेतकऱ्यांना फायदेशीर पण ठरेल. कारण बऱ्याच अंशी याची कॉस्ट जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांकडून त्याचा वापर शक्यतो कमी होत असावा किंवा होत आहे, किंवा असं माझा अंदाज आणि जे आम्ही अभ्यासलेला आहे याच्यातून हे जाणवतं. पण ज्या हाय प्रोड्युसिंग कॅटल्स असतील तर त्यांना त्या पद्धतीचं वातावरण देणं आवश्यक असल्यामुळे तुम्ही या चिलेटेड मिनरल्सचा वापर करू शकता. आणि जसं आपण म्हटलं होतं, एक थोडंसं मी मिल्क फिवर बद्दल परत सांगतो, कारण हे पण एक मुख्य घटक आहे. ज्या वेळेस आपण खनिज आणि मिनरल मिक्सचरची चर्चा करतो त्यावेळेस कॅल्शियम, माझ्या मते तर कॅल्शियम म्हणजे सगळ्यांचा मिनरल्सचा बाप माणूस म्हटलं तर काय वावगं ठरू नये. कारण त्याची रिक्वायरमेंट आणि कार्य खूप व्हॅरिड आणि वेगवेगळी कार्य खूप महत्वाची आहेत. तर बऱ्याच वेळा आपण दुग्ध ज्वर, ठीक आहे, तर दुग्ध ज्वर ह्याला का बरेच वेळेस म्हणतात की हा एक गेटवे आहे. गेटवे म्हणजे गेटवे ऑफ मेनी डिसीजेस. म्हणजे याच्यातून जर दुग्ध ज्वर असेल किंवा मिल्क फिवर झाला तर बऱ्याच रोगांचं द्वार हे गायीच्यासाठी खुलं होतं आणि ती गाय एक किंवा अनेक रोगांना बळी पडते. हे रोग म्हणजे तुम्हाला सांगतो की जसं आबोमॅझोमचं डिस्प्लेसमेंट किंवा मेट्रायटिस म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मधनं ते ज्याचं इन्फ्लमेशन, इन्फेक्शन होतं, मॅस्टायटिस आहे, किटोसिस आहे आणि जनरल इम्युनिटी तिची डाऊन होते. हे सगळं मिल्क फिवरमुळे होतं. मिल्क फिवर टाळणं महत्वाचं आहे. बऱ्याच अंशी तुम्हाला माहित असेल, पण तरी 2-4 गोष्टी जाणणं महत्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळेस पेरीपार्च्युरियंट किंवा विण्याच्या अगोदरचा नंतरचा काळ असं संबोधतो. ज्यावेळेस क्लोजअप पिरियड असतो, म्हणजे शक्यतो 20-1 दिवस गायी वेण्याच्या आधी, आपल्याला वाटतं की कॅल्शियम महत्वाचा घटक असल्यामुळे
आणि गायीच्या पोटात वासरू वाढत असल्यामुळे समजून चालतो की कॅल्शियम हे अधिक प्रमाणात गेलं पाहिजे. परंतु होतं काय, की आपण खूप जास्त प्रमाणात गरजेपेक्षा जर कॅल्शियम दिलं, तर गायीच्या पॅराथायरॉइड हार्मोन म्हणजे गायीचं जे पॅराथायरॉइड ग्लँड जे नेकमध्ये, मानेमध्ये असते, त्यातून एक विशिष्ट संप्रेरक स्त्रवतं आणि त्याचं काम हे असतं, की शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण नियंत्रित करणे. ज्यावेळेस आपण गायीला जास्त प्रमाणात कॅल्शियम देत असतो, त्यावेळेस ही जी ग्लँड किंवा ग्रंथी आहे, ती विसावते, थंडावते आणि वासरू झाल्या ज्यावेळेस खूप जास्त प्रमाणात कॅल्शियमची गरज रक्तामध्ये भासते, त्यावेळेस ही ग्रंथी विसावलेली असल्यामुळे, थंडावलेली असल्यामुळे त्याच्याकडून ते कार्य केलं जात नाही. मग ह्या ग्रंथीला थोडंसं जिवंत ठेवण्यासाठी किंवा सलग ठेवण्यासाठी आपल्याला 10-1 दिवस विण्याच्या आधी कॅल्शियमचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी करणं महत्त्वाचं आहे. कॅल्शियमचं प्रमाण डाएटमध्ये कमी केल्यानंतर गायीला मिल्क फिवर होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी होतात. हे कॅल्शियमच्या सोबत अजून 2 मिनरल्स असे आहेत, सोडियम आणि पोटॅशियम. यांचंही प्रमाण गायीच्या आहारामध्ये विण्याच्या आधी 10 दिवस हे कमी करावं आणि मॅग्नेशियमचं प्रमाण थोडंसं वाढवावं. आता थोडंसं म्हणजे वगैरे ह्या गोष्टी टेक्निकल असल्यामुळे मला संपर्क साधावा किंवा कुणी आपल्या तज्ञ माणसं आहेत, पशुपोषणातील बरेचसे माझे मित्र इथे आहेत. त्यांना सांगितल्याने ते स्पेसिफिक तुम्हाला रिक्वायरमेंट सांगितल्या जातील. पण हा एक मुख्य घटक तुम्ही लक्षात ठेवावा, की मिल्क फिवर किंवा दुग्धज्वर टाळण्यासाठी गायीच्या क्लोजअप आहारामध्ये किंवा गायी विण्याच्या आधी 10-1 दिवस कॅल्शियमचं प्रमाण कमी करणं, सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण कमी करणं, तसंच मॅग्नेशियम आणि फॉस्फरस योग्य प्रमाणात ठेवणे किंवा वाढवणे गरजेचं आहे. त्याच्यामुळं दुग्धज्वर आणि याचं प्रमाण कमी होतं. आता ह्याच्यामध्ये डायटरी कॅटायन ॲनायन बॅलन्स वगैरे ह्या गोष्टी 2-3 महत्त्वाच्या आहेत. पण ह्या टेक्निकल गोष्टी जाणण्यापेक्षा जी मी माहिती दिली त्याला आपण जर त्याच्यानुसार केलं, तर मला वाटतं बऱ्याच अंशी मिल्क फिवरचं प्रमाण टाळण्यामध्ये मदत होईल. माफ करा. एक शेवटचा मुद्दा आहे, की आपण आपल्या टायटलमध्ये म्हटलेलं, की एक नवीन घडामोडी या मिनरल्स क्षेत्रामध्ये काय आहेत वगैरे. तर नवीन घडामोडी या आहेत, की सध्या त्याची अवेलेबिलिटी वाढवण्यासाठी मिनरल्सची जसं ऑर्गॅनिक किंवा चिलेटेड मिनरल्स वापर होतोय किंवा त्याच्यावर संशोधन सुरू आहे. अशाच पद्धतीने नॅनो मिनरल्स नावाचा कन्सेप्ट पुढे येत आहे. अर्थात हे कन्सेप्ट त्यावेळेसच लागू होतील प्रॅक्टिकल फील्डमध्ये ज्यावेळेस ह्याची एफिशियन्सी किंवा त्याची कार्यपद्धती ही वेळोवेळी प्रूव्ह केली जाईल. तर थोडक्यात म्हणजे नॅनो म्हणजे एकदम कमी साईज असलेले आणि नॅनो मिनरल्सचे एक स्वतःचे गुणधर्म आहेत विशिष्ट, की जेणेकरून त्यांची जी इंटरॅक्शन आहे इतर मिनरल्स बरोबरची पोटामध्ये किंवा आतड्यामध्ये कमी होऊन त्यांचं ॲब्झॉर्प्शन वाढलेलं जाणवतंय, दिसतंय. परंतु नॅनोमध्ये बऱ्याच अंशी त्यांची टॉक्सिसिटी होण्याची संभावना ही बऱ्याच अंशी दिसत असल्यामुळे हे अजून संशोधित अवस्थेमध्येच आहे. त्याच्यावर नवनवीन रिसर्च सध्या अजूनही होत आहेत. याच्यानंतर काय झालंय, की मिनरल किंवा खनिज विश्लेषण किंवा एनालिसिस लॅबमध्ये करताना नवीन-नवीन म्हणजे उपकरणं निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळे नवीन-नवीन मिनरल्स समोर येत आहेत, की यांचं कार्य गायीच्या शरीरामध्ये हळू-हळू दिसायला लागलंय किंवा त्यामध्ये थोडासा इंटरेस्ट. सायंटिस्ट असल्यामुळे रिसर्चच्या दृष्टिकोनातून मी सांगतोय. हे न्यूअर मिनरल्स हे समोर येत आहेत. तर त्याच्यामध्ये व्हॅनाडियम, सिलिकॉन किंवा तुमचे निकेल इत्यादी मिनरल्स आहेत. बोरॉन आहे. ठीक आहे. आहेत जुने याच्यामध्ये कार्य यांचे थोडेसे सिद्ध झालेत. परंतु खूप मोठ्या प्रमाणात की जेणेकरून यांना इसेन्शियल मिनरल्स म्हणता येईल किंवा नाही या पद्धतीने सुद्धा कार्य सुरू आहेत. आणि व्हिटॅमिन क्षेत्रामध्ये पण जसं मी म्हटलं, की व्हिटॅमिन डी ठीक आहे ना. आता व्हिटॅमिन डीचे पण कासदाह किंवा मॅस्टायटिसवर खूप मोठं असोसिएशन ह्या दोन्ही गोष्टींचं आहे. आपल्या ट्रॉपिकल कंडिशनमध्ये आपल्याला एक फायदा असा आहे, की आपल्या गायी किंवा जनावरे खुल्या पद्धतीमध्ये असल्यामुळे बऱ्याच अंशी उन्हामध्ये थांबतात आणि उन्हातून जे अल्ट्राव्हायोलेट रेज पडून जसं तुम्हाला माहिती आहे, की स्किनद्वारे व्हिटॅमिन डी ची सिंथेसिस होतं किंवा त्याचं संश्लेषण होतं, शरीरामध्ये बनतं आणि मग त्याच्याद्वारे कॅल्शियम, फॉस्फरस व्यवस्थित ॲब्झॉर्ब केलं जाऊन त्याचा आपल्याला
गायीच्या शरीरामध्ये फायदा दिसतो. परंतु काही देशांमध्ये किंवा काही ठिकाणी जिथे बंदिस्त पालन आहे आणि गायींना बिलकुल उन्हामधलं किंवा सूर्यप्रकाशाचा अभाव असल्यामुळे व्हिटॅमिनची कमतरता, व्हिटॅमिन डीची लक्षणीय कमतरता दिसून आल्यामुळे व्हिटॅमिन दुधामध्ये येण्याचं प्रमाण तसेच गायीला खास करून मॅस्टायटिसवर विपरीत मॅस्टायटिस निर्माण होण्यावर जास्त चान्सेस दिसून येत आहेत. त्यामुळे अशा अनुषंगाने वेगवेगळे प्रयोग सध्या केले जात आहेत. आणखीन महत्त्वाचं 2-4 गोष्टी इंटरेस्टिंग म्हणजे ॲनिमल बिहेवियर असेल, पोषण आणि ॲनिमल बिहेवियरची सांगड घातली जात आहे. हे थोडंसं हाय प्रोड्युसिंग कॅटलसाठी महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटत असेल की ज्या गायी आपल्या ज्या परिस्थितीत आपण वाढवतोय, पण तरीसुद्धा ॲनिमल वेलफेअर म्हणजे ॲनिमल्सला खुश आणि व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस आपण त्यांच्याकडून जे प्रोड्यूस किंवा मिल्क त्यांच्याकडून जे निर्माण होईल किंवा आपण घेऊ, त्यामध्ये त्याचाही काहीतरी एक अंश उतरलेला असेल. ह्या अनुषंगाने सुद्धा बरेचसे बिहेवियरल स्टडीज, वेलफेअर स्टडीज सुरू आहेत आणि अशा कित्येक नवीन-नवीन गोष्टी घडतायत. पण मला वाटतं की याच्यापेक्षा आपण मला जे पॉइंट सांगायचे त्यातले बरेचसे पॉइंट मी कव्हर केलेत. काही मी विसरलेलोही असेल. खास करून एक आपण गायीचं खूर ज्याला म्हणतो, म्हणजे गायी जर चालण्यात अक्षम असेल आणि लगडत असेल, लोकोमोशन अफेक्ट होत असेल, तर अर्थातच विपरीत परिणाम होऊन प्रोडक्शन कमी होतं. परंतु याच्यासाठी परत एकदा खनिजांचं महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे. खास करून झिंक, कॉपर आणि एक व्हिटॅमिन बायोटिन यांचं कार्य आहे की जे खूर निर्माण होताना जी वरची आपण त्याला केराटिन म्हणतो. हे केराटिन बनण्याचं काम जर हे मिनरल्स नसतील तर ते हॅम्पर होतं आणि त्याच्यामुळं लेमनेसचं प्रमाण वाढतं. तर खूर एक अतिशय महत्त्वाचा अवयव मानून चाललं पाहिजे. कारण लेमनेस आणि पेन हा असा घटक आहे की जो बऱ्याच अंशी गायीला रेस्टलेस किंवा गाय असा एक प्राणी आहे की कंप्लेंट करू शकत नाही. परंतु आतमध्ये इन्फ्लमेशन आणि इन्फ्लेमेटरी कंडिशन जर असेल, तर अशा कंडिशनमध्ये दुधाचं प्रमाण आणि क्वालिटी दोन्ही हॅम्पर होतं. तर ह्या अनुषंगाने सुद्धा खनिज खूप महत्त्वाचे आहेत. तर आजचा विषय आणि वेळ दिलेला मी त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं मी सुरुवातीला विचारायचं विसरलो, की माझा आवाज येतोय का? तर हे मानून चालतो, की तुम्ही सगळ्यांनी माझं हे ऐकलेलं आहे आणि तुमचे क्वेशन्स मी WhatsAppवर बघतो किंवा मी तुम्हाला रिस्पॉन्ड अकॉर्डिंगली करतो. तर यापूर्वी एक क्वेशन त्या दिवशी विचारला होता. व्हॉइस मेसेज पण होता, की एक मिनरल मिक्सचर आहे ते एकदम व्हाईट पांढरं फेक असं आहे. दुसरं मिनरल मिक्सचर थोडंसं काळपट वगैरे. तर कुठलं चांगलं किंवा वाईट असं असेल, तर माझ्या मते जे जड मिनरल आहे, मिनरल मिक्सचर आणि ज्याचा रंग थोडासा काळपट आहे. तर याचा अर्थ असा आहे, की त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक मिक्स केलेले आहेत. जसं कोबाल्ट मिनरल आहे ते थोडंसं त्याचा सॉल्ट आहे ना पिंक कलरचा असतो. फेरस सल्फेट थोडासा ग्रीनिश म्हणजे आयर्न आणि मिक्स केल्यानंतर थोडासा काळा पडतो. तर अशा पद्धतीनं कॉपर सल्फेट हे ब्लू कलरचं असतं. तर हे व्यवस्थित मिक्स केलं तर थोडासा मिनरल मिक्सचरचा कलर किंवा रंग हा करडा होऊ शकतो. आणि जे पांढरं फेक तुम्ही म्हणताय, तर त्यात लाईमस्टोनचं प्रमाण केवळ असावं किंवा लाईमस्टोन डीसीपी किंवा इतर घटक बहुतेक ॲड केलेले नसावेत आणि त्याच्यामुळं त्याचा कलर. पण ज्यावेळेस आपण वजन बघतो, वजनाची चर्चा करतो, त्यावेळेस एक सांगणं एवढं आहे, की BISनं घालून दिलेल्या मानकानुसार मिनरल मिक्सचरमध्ये 5% पेक्षा जास्त हे आर्द्रता नसावी. ठीक आहे. वजनावर खूप वेळा न जाता आपण बाकी सर्व गोष्टी लक्षात ठेवणं हे आवश्यक आहे. तसंच मिनरल मिक्सचरची क्वालिटी आपण बघताना त्याच्यामध्ये काही हेवी मेटल्स म्हणजे आर्सेनिक आणि लीड याची सांगड घातलेली आहे. त्याचंही प्रमाण अ, हे अयोग्य प्रमाणात नसावं आणि नुकत्याच काही दिवसांपासून, महिन्यांपासून जे आपली रेग्युलेशन फीड्सचं सध्या भारतात
येत आहे पुढे, त्या हिशोबाने सुद्धा मिनरल मिक्सचर्स बनवताना हेवी मेटल्स दे आर ऑल्सो मिनरल्स, तर हेवी मेटलचं प्रमाण कसं कमी असेल किंवा नसेल याचं काळजी सर्वांनी घेणं आवश्यक आहे. खास करून जर तुम्ही मिनरल मिक्सचर बनवणार असाल किंवा ज्यावेळेस विकत घ्याल तर ह्या गोष्टीची खात्री बाळगणं आवश्यक आहे. आता मायक्रो इनकॅप्स्युलेशन ऑफ मिनरल्स बद्दल एक प्रश्न आहे. तर मी सांगितलं की मिनरल्स आपापसात इंटरॅक्ट करतात, म्हणजे आपापसामध्ये त्यांचं ऍक्शन होते किंवा इंटरॅक्शन होते आणि ते दोघंही एकमेकात घट्ट चिकटून राहतात. त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स फॉर्मेशन आणि ते निघून जातात पोटातून बाहेर, म्हणजे त्याला ऍब्झॉर्ब करण्यासाठी त्यांची उपयुक्तता नाहीशी होते. अशा वेळेसाठी मिनरलचे एन्कॅप्स्युलेशन मला ठाऊक नाही, परंतु व्हिटॅमिनला एन्कॅप्स्युलेशन जरूर केलं जाते आणि ते अशासाठी करतात की रुमेन किंवा कोटीपोटामध्ये एन्व्हायरमेंट हे खूप रिडक्टिव्ह असतं, म्हणजे तिथं ऑक्सिजनची खूप कमी असते आणि अशा एन्व्हायरमेंटमध्ये जे अँटीऑक्सिडंट मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आहेत तर ते त्यांची कार्यक्षमता हे नष्ट होऊ शकते किंवा ते इतर गोष्टींना बाइंड होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होण्याची चान्सेस असतात किंवा रुमेन मायक्रोब्स हे त्यावर अटॅक करतात आणि त्याचं विघटन किंवा त्याची केमिस्ट्री पूर्णपणे बदलून टाकण्याची चान्सेस असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस आजकाल ह्याला कोटिंग केलं जातं, म्हणजे त्याला एक आवरण दिलं जातं की जे आवरण गायीच्या खाली इंटेस्टाईन मध्ये ऍसिड एन्व्हायरमेंट मध्ये विरघळून जाईल आणि मग आतलं जे मिनरल किंवा विटामिन जे आहे ते गायीला योग्य प्रमाणात तिथे ऍब्झॉर्ब होण्यासाठी चान्सेस वाढतील. Why trace minerals are not with NRC 2001 recommendation in industry? तर प्रश्नाचा अर्थ असा आहे की हे ट्रेस मिनरल्सचे रिकमेंडेशन्स इंडस्ट्री फॉलो का करत नाही 2001 नुसार, हा त्याचा अर्थ होतोय. तर 2001 NRC मध्ये ट्रेस एलिमेंट बद्दल रिकमेंडेशन्स आहेत, हे गोष्ट निश्चित आहे आणि ते इंडस्ट्री फॉलो करते की नाही मला वाटतं ह्याचं उत्तर इंडस्ट्रीतले माझे सिनियर्स चांगले देऊ शकतात. मला ओपिनियन विचारलं तर ह्याचं तंतोतंत पालन होणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे जेवढी रिक्वायरमेंट आहे त्यापेक्षा थोडंसं अधिक घालून द्या, हे हा एक थोडासा रूल प्रस्थापित आहे न्यूट्रिशन मध्ये. कारण बऱ्याच वेळेस गोष्टी कमी जास्त होत राहतात, वातावरण बिघडतं, गाय कमी खाते किंवा जास्त खाते किंवा तणावात असते किंवा त्याची उपलब्धता व्यवस्थित होते की नाही, तर थोडंसं 10-20% एक्स्ट्रा. पण अशा वेळेस काय होतं की आम्ही अनुभवलेलं आहे, ज्यावेळेस आमच्याकडे विश्लेषणासाठी सॅम्पल येतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस काही मिनरल्स बिलकुल नसतात आणि काही मिनरल्स हे जास्त प्रमाणात असतात. तर ह्याचं कारण एकच आहे की मला वाटतं की जे रेग्युलेशन व्हायला हवं किंवा चेकिंग व्हायला हवं तर ते जरूर झालं पाहिजे. यावर इंडस्ट्रीशी रिलेटेड हा प्रश्न असल्यामुळे मला असं वाटतं की ही एक जबाबदारी प्रत्येकाची ठरेल इंडस्ट्री पीपल मध्ये की हे रिकमेंडेशन जे गायीचे आहेत आणि कदाचित NRC मध्ये जे रिक्वायरमेंट दिलेले आहेत ते ऑब्व्हियसली हाय प्रोड्युसिंग कॅटलसाठी आहेत आणि आता आपण जसं आपला ग्रुप आहे किंवा इतर की जास्त दूध देणाऱ्या गायींची निर्माण करण्याची आपली जी एक हालचाल सुरू झालेली आहे, त्यामुळे निश्चितच इंडस्ट्रीला ह्या रिकमेंडेशन ध्यानात घ्याव्या लागतील. विच चिलेशन इज बेस्ट, हे अशा पद्धतीचं मला आता लगेच सांगता येणार नाही, पण चिलेट मेटल अमिनो ऍसिड कॉम्प्लेक्सेस म्हणजे एक 1:1 मोलार रेशो मध्ये झालेले, 1 मोल मेटलचा 1 मोल अमिनो ऍसिडचा, ठीक आहे. तर यांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. चिलेशन मध्ये इतरही काही चिलेट्स येतात, जसं की मेटल आणि प्रोटीन यांचं चिलेशन, मेटल आणि पॉलिसेकराइड यांचं चिलेशन. पण बऱ्याच वेळेस झिंक मेथिओनिन किंवा मेटल अमिनो ऍसिड कॉम्प्लेक्सेस यांची उपलब्धता चांगली आहे, कारण जो पर्टिक्युलर अमिनो ऍसिड त्याला अटॅच झालेला आहे त्याच्या ऍब्सॉर्प्शन पद्धतीनुसारच ते मेटल आयन गायीच्या शरीरात ऍब्सॉर्ब केलं जातं असं माझं मत आहे. 20 ग्रॅम कॅल्शियम इन मिनरल मिक्सचर डज नॉट फुलफिल रिक्वायरमेंट.
20 ग्रॅम कॅल्शियम इन मिनरल मिक्सचर असं म्हणण्याचा उद्देश नाही. म्हणजे मी ज्यावेळेस सांगितलं की जनरली BIS मिनरल मिक्सचर मध्ये 20% कॅल्शियमचं प्रमाण घालून दिलेलं आहे. ज्यावेळेस सॅम्पल तुम्ही अनालिसिस कराल तर त्या मिनरल मिक्सचर मध्ये जर कॅल्शियम 20% नसेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, मी ऍव्हरेज 20 सांगितली त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मिनरल आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. तर एकामध्ये 16% कॅल्शियमचं प्रमाण सांगितलंय आणि दुसऱ्यामध्ये मला वाटतं 20% सांगितलं. तर हे प्रमाण माझ्या मते ज्या फार ऑफ किंवा ड्राय पिरियड मधल्या काऊ आहेत जे ग्रोईंग ॲनिमल आहेत त्यांच्यासाठी अतिशय योग्य प्रमाण आहे. ज्यावेळेस तुम्ही फ्रेश काऊ किंवा हाय प्रोड्युसिंग लॅक्टेटिंग ॲनिमल असेल त्यावेळेस तुम्हाला डाएटमध्ये एकदा विचार करावा लागेल कॅल्शियम किती जाते आणि आपण म्हणताय तसं त्यावेळेस कॅल्शियम हे बाहेरून द्यावं लागण्याची गरज भासणार आहे. मग ते लाईमस्टोन पावडर मधून किंवा DCP द्वारे तुम्ही म्हणताय तसं ते द्यावं लागेल. व्हॉट आर द सिम्पटम ऑफ एक्सेस ऑर डेफिशियंट मिनरल मिक्सचर ॲनिमल्स? हाऊ कॅन वी आयडेंटिफाय बाय ऑब्झर्विंग द ॲनिमल्स? आता डेफिशियन्सी सिम्पटम हे खूप अवघड जरी नसलं तरी खूपच सोपं आहे असे नाही, पण जे सुज्ञ आपण सगळे शेतकरी किंवा वेटरनरियन्स किंवा पशुपालक तर खूप दिवसांपासून आपण बघत असू तर हे गायीचे सिम्पटम ठरलेले आहेत. म्हणजे एक तर प्रोग्रेसिव्ह म्हणजे कालांतराने बऱ्याच दिवसापासून तिचा तो विकनेस वाढणे, ठीक आहे ना, थोडीशी एक बॉडी कंडिशन स्कोर नावाचा जो प्रकार आहे ही हेल्दी होती, आजकाल गाय खूपच वीक दिसायला लागली आहे किंवा शांत शांत राहते, ऍक्टिव्हिटी कमी आहे, बॉडी वेट लॉस प्रोग्रेसिव्हली होतोय, दूध मागच्या वितामध्ये खूप छान दिलं ह्या वितात कमी देतीये आणि अशा पद्धतीचे सिम्पटम आहेत. किंवा हेअर कोट जो आहे तिची केस अशी उभी राहतात किंवा खरबडीत होतात, ठीक आहे. एक स्किन मध्ये जे शायनिंग किंवा लकाकी असते ती नसणे, कारण मिनरल्सचं काय की प्रोटीन डायजेशन, कार्बोहायड्रेट डायजेशन, फॅट डायजेशनवर महत्वाचा प्रभाव आहे. आणि हे प्रोग्रेसिव्ह डेफिशियन्सी असेल तर हे असे रफ हेअर कोट हे किंवा तिचे डिस्कलरेशन, कलर निघून जाणे किंवा चेंज होणे कलर केसांचा किंवा शेपटीची केस गळणे इत्यादी असे बरेच आणि सारखे आजारी पडणे म्हणजे ताप येणे वगैरे पद्धतीचे हे सगळे सिम्पटम्स आहेत. आणि एक्सेसेस मध्ये पण हे असेच सिम्पटम दिसतात, कारण ज्यावेळेस एखादं मिनरल आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे, ठीक आहे, जसं सेलेनियम आहे, सेलेनियम आणि सल्फर ह्या दोघांचे अँटॅगोनिस्टिक इफेक्ट आहेत, किंवा कॉपर आणि मॉलिब्डेनम ह्यातला एक मॉलिब्डेनम वाढवलं तर कॉपर कमी होणार, कॉपर वाढवलं तर मॉलिब्डेनम आणि सल्फरवर विपरीत परिणाम होणार. तर होताना काय होतं की एक कुठलं तरी मिनरलची डेफिशियन्सी होते, बरोबर आहे, त्यामध्ये हेच आपल्याला सगळे लक्षणं दिसतात, वेगवेगळ्या पद्धतीने दिसतात. कधी प्रेग्नंट गायींमध्ये अबॉर्शन होतं, कधी जर कमतरता असेल तर जे वासरं जन्माला येतात त्यांच्यामध्ये ॲनोमली असते, ॲनाटॉमिकल डिफेक्ट्स असतात, काही अवयव अविकसित असतात, काही ज्याला आपण स्टील बर्थ्स म्हणतो, अशा बऱ्याच पद्धतीमध्ये. कारण हा सिम्पटम आणि एक्सरसाइज जे आणि डेफिशियन्सी जी आहे ती एक खूप मोठा टॉपिक आहे, पण तुम्हाला मी मला वाटतं महत्वाचे जे सिम्पटम्स आहेत ते सांगितलेले आहेत. एरिया स्पेसिफिक मिनरल मिक्सचर रिक्वायर्ड फॉर महाराष्ट्र, मला वाटतं की मी पण जे आपले इंटरनेटवर रिपोर्ट्स अवेलेबल आहेत त्याद्वारेच थोडीशी माहिती गोळा केलेली आहे आणि मला वाटतं एक चांगला प्रोजेक्ट महाराष्ट्रात मापसू अकोल्यामध्ये, शिरवळच्या कॉलेजमध्ये आणि इतर सेंटरमध्ये राबवला गेला. त्यामध्ये प्रामुख्याने फॉस्फरस, झिंक, कॉपर इत्यादी मिनरल्सची डेफिशियन्सी जाणवलेली आहे आणि एरिया स्पेसिफिक मिनरल मिक्सचर सुद्धा रेकमेंड केलेला आहे. त्याचा रिपोर्ट इंटरनेटवर अवेलेबल आहे. नंतर पर्सनली मला कम्युनिकेट केलं तर मी तुम्हाला याबद्दल जरूर माहिती देईल. पण हे एरिया स्पेसिफिक मिनरल मिक्सचरचा कन्सेप्ट असा आहे, जर तुम्ही तुमच्या गायींना दुसऱ्या प्रदेशातून आलेलं अन्न, पोषण किंवा चारा खाऊ घालत असाल तर तिथे तुमच्या ह्या कन्सेप्टचा काही उपयोग नाही. कारण तुम्ही एरिया स्पेसिफिक तुमच्या तिथल्या मातीतले घटक बघताय, पण तिला जे आपण कॉन्सन्ट्रेट मिक्सचर म्हणा किंवा चारा जर दुसरीकडून आलेला खाऊ घालत असू
तर त्यावेळेस हा कन्सेप्ट थोडासा तिथे लागू होत नाही. पण बहुतांशी हा मुख्य मुद्दा आहे एरिया स्पेसिफिक. म्हणून म्हटलं की तुम्ही जर वेळोवेळी तुमच्या मातीचं परीक्षण किंवा माझं तर म्हणणं असं आहे, की सर्व शेतकऱ्यांनी मिळून जर वेळोवेळी मिनरल मिक्सचरचे सॅम्पल आणि फीड्सचे सॅम्पल जर एनालिसिस करून घेतले 3-1 महिन्यात, 3-1 महिन्यात, तर तुम्हाला तज्ञांद्वारे यातली बरीच माहिती मिळू शकेल, की आपण नक्की मिनरल मिक्सचरच्या बाबतीत काय केलं पाहिजे. गाय गाभण राहण्यासाठी प्रॉब्लेम आहे. सोड टाकत नाही. मला वाटतं, की त्यातलं कॉपरचं प्रमाण बघावं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे असं समजून चालतं, की तुम्ही तिला चारा, हिरवा चारा किंवा मुरघास इत्यादी देत देत असाल आणि खुराकही देत असाल, पण जर त्यात खनिज टाकत नसाल, तर हा प्रॉब्लेम नक्कीच खनिजाशी रिलेटेड असू शकतो आणि याच्यामध्ये प्रामुख्याने झिंक, कॉपर, मॅंगनीज, फॉस्फरस आणि या गोष्टी प्रामुख्याने त्याचं प्रमाण जर कमी असेल, तर तुम्ही एकदा मिनरल मिक्सचर बदलून बघू शकता किंवा मला वाटतं की स्ट्रेट अवे आपल्या डॉक्टरांकडून तपासणी करून सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करून निष्कर्षावर पोहोचू शकतो. तर माझ्यातर्फे मला वाटतं की मी बरेचसे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. काही पॉइंट राहून गेले असतील. कदाचित काही मुद्दे तुम्हाला विस्ताराने जाणून घ्यायचे असतील किंवा तफावत असेल तर मला जरूर कळवावे आणि आपण त्याच्यावर अजूनही वन टू वन चर्चा करू शकतो. तर आज या विषयावर चर्चा करण्यासाठी मला IDFA संधी दिली आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहोत. आमचे आदरणीय भोसले सर हे आमचे गुरु आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांना होत असतं. त्यांचा मी खूप आभारी आहे. तुम्ही सर्व तुमचे आदरणीय शेतकरी बांधव, ग्रुपवरचे सदस्य, सभासद, नवले साहेब, नितीन साहेब आणि इतर माझे सहकारी, माझ्या इंडस्ट्रीमधले सगळे न्यूट्रिशन आणि इतर सहकारी यांचा मी खूप आभारी आहे. आणि पुढच्या निर्देशासाठी मी वाट पाहतोय. तर 1-2 प्रश्न अजून इथे 20 ग्रॅम कॅल्शियम नॉट फुलफिल फ्रॉम मिनरल मिक्सचर. ठीक आहे. तर तुमच्या सर्वांच्या परवानगीने मी माझं लेक्चर इथे थांबवतो आणि परत संधी मिळाल्यानंतर अशाच पद्धतीची जरूर तुमच्याशी इंटरॅक्शन करेल. धन्यवाद.